गावातील स्थानिक पुढारी, त्याच्यात आमचे अनिल सत्तो पाटील असतील, संदीप बाबा सत्तो असतील, रामभाऊ दाभाडे असतील, सर्जेरावजी वाघमारे असतील व रामभाऊ दाभाड्यांपासून सर्वच इतर पदाधिकारी असतील, हे कायम या ठिकाणी विकासाचीच भाषा करतात। यांच्या कृपेमुळे आपल्या सर्वांना नरक यातना भोगाव्या लागतात। याला जबाबदार स्थानिक नेते असूच शकत नाही, कारण की वाघोली ही पहिल्यापासून कधीच तुंबली नव्हती। अतिशय दुर्दैवी परिस्थिती, अजूनही संबंधित विभागाचे अधिकारी अशाच पद्धतीच्या चुकीच्या परवानग्या देत आहेत। वाघोली गावातील नागरिकांना येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो। सगळ्यांना नमस्कार, मी रमण वाघमारे, वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष तथा संविधान फाउंडेशन कार्याध्यक्ष। काल आपण पाहतात की एकाच पावसात आणि हे आज आपण या ठिकाणी लवगाव रोड, वाघोली लवगाव रोडला आपण या ठिकाणी उभे आहोत। याच्या अगोदर अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मोठ्या नाल्यातून पाणी न वाहता हे सर्रासपणे रोडवरून पाणी वाहते। या ठिकाणी सहाय्यक अभियंता, महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली, त्यांना याबाबत विचारणा केली। त्यांना विचारलं की ही मुलं आतमध्ये का थांबलेली आहेत, त्याच्यावर त्यांनी मला उत्तर दिलं, गाद्या असतील, कचरा असेल, त्यामुळे आम्हाला पूर्णपणे कचरा काढण्याचं काम करत आहे, लक्षात घ्या। आणि जर हे आत्ता कचरा काढतात तर याच्या अगोदर महानगरपालिका काय झुकली होती का? तुम्ही बघू शकता माझ्या मागे सोसायटी आहे, पण हे पाणी सोसायटीतून येते का? अजिबात नाही। पुढं रोड तुम्ही पाहिलं तर कोरडा आहे, तिथून पाणी येते का? अजिबात नाही। पाणी येते कुठून? या चेंबरातून। म्हणजे जो नाला आहे हे पाहतो, इथून पाणी अक्षरशः उफाळत आहे। म्हणजे याचा अर्थ काय की हा चेंबर आहे का नाला आहे? आणि जर हा चेंबर आहे तर ह्याच्यातून फक्त सांडपाणी येणं अपेक्षित होतं, आणि जर हा नाला आहे तर नाल्याला एक नियम अटी घालून दिलेल्या असतात। त्या नियम अटींचं सर्रासपणे उल्लंघन या ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसून येत आहे। अक्षरशः पाण्यात आहे ना लहान मुलं वाहून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे। तुम्ही पाहू शकता गुडघ्याभर पाण्यात मी आता उभा आहे। या परिस्थितीला नेमका जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे, नागरिक आहेत का स्थानिक पुढारी आहे? याचं उत्तर आपल्याला मिळणं गरजेचं आहे मित्रांनो। आता तो बिचारा आमचा एक व्यापारी हा अडकलेला आहे, थांबा तू ढकलतो, थांबा। पाहू शकता लवगाव रोडला जाऊन आल्यानंतर आपण आता भावडी रोडला आलेलो आहे मित्रांनो। पहा तुम्ही, माझ्या अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि गाड्या सुद्धा तुम्ही पहा अक्षरशः बुडलेल्या आहेत। एक गाडी तर अक्षरशः 2 गाड्या मी इथं आलेल्या पाहिलं तर अक्षरशः बुडलेल्या जातात हे। आणि ह्या परिस्थितीला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहे? कारण की जर तुम्ही इथं पाहिलं तर आजूबाजूला सगळीकडे सोसायटी आहेत, हे बा समुद्राच्या लाटा आहेत, तशा लाटा अक्षरशः माझ्या गुडघ्यापर्यंत येत आहेत, नाही का? ती थार सुद्धा बघा, थार एवढी मोठी गाडी असताना सुद्धा थार सुद्धा अर्धी पाण्यात बुडलेली आहे, लक्षात घ्या। तर ह्याला जबाबदार नेमकं कोण आहे? समुद्रासारख्या लाटा या ठिकाणी वाहतात। हा रोड आहे, ह्या रोडने लाखो लोक ये जा करतात, परंतु एवढा असताना सुद्धा ही सगळी कुणाची कृपा आहे ज्या एवढा त्रास नागरिकांना भोगावा लागतोय? तर मला काही गोष्टी क्लिअर करायच्यात मित्रांनो। ह्या परिस्थितीमध्ये आज वाघोली गावाला, आज संपूर्ण वाघोली गावाला व परिसराला ह्या एकाच पावसामध्ये वाघोली जी तुंबली, ह्या सगळ्या परिस्थितीला फक्त आणि फक्त येथील बिल्डर लॉबी आणि त्यानंतर त्यांना परवानगी देणारा पाटबंधारे विभाग हा आहे। यांच्या कृपेमुळे आपल्या सर्वांना नरक यातना भोगाव्या लागतात। याला जबाबदार स्थानिक नेते असूच शकत नाही, कारण की वाघोली ही पहिल्यापासून कधीच तुंबली नव्हती। आणि स्थानिक नेते किंवा स्थानिक पुढारी सुद्धा हे सर्वसामान्य नागरिकच आहेत। त्यांना जर अशी परिस्थिती निर्माण होईल हे जर माहिती असतं तर त्यांनी कधीच अशा पद्धतीची कामे होऊन दिली नसती, प्रसंगी त्याला विरोध केला असता। परंतु दुर्भाग्य असे की काही हरामखोर, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो, काही हरामखोर पाटबंधाऱ्याच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे, त्यांच्या काही आर्थिक फायद्यामुळे त्यांनी बिल्डरांना नको तशा परवानग्या दिल्या। त्यांनी मुख्य जे प्रवाह होते, ओढे नाल्याचे नैसर्गिक स्रोताचे मुख्य काही प्रवाह होते, गुडघ्याच्या वरती पाणी जाते,
मुख्य ओढे नाल्याचे काही नैसर्गिक प्रवाह असतात, ते प्रवाह बदलण्याचं काम खऱ्या अर्थाने या बिल्डरांनी आणि त्यांना परवानगी देणाऱ्या पाटबंधाराच्या विभागातील अधिकाऱ्यांनी मिळून केलेलं आहे. याला 100 आणि 100 बंधाऱ्याचे विभागातील अधिकारीच आहेत, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि जर ते नसतील तर त्यांनी तशा प्रकारचा खुलासा करायचा आहे. मित्रांनो, एवढं सगळं होत असताना वाघोली गावातील स्थानिक पुढारी, त्याच्यात आमचे अनिल सत्तो पाटील असतील, संदीप बाबा सत्तो असतील, रामभाऊ दाभाडे असतील, सर्जेरावजी वाघमारे असतील व रामभाऊ दाभाड्यांपासून सर्वच इतर पदाधिकारी असतील, हे कायम या ठिकाणी विकासाचीच भाषा करतात. लक्षात घ्या, हे कामाची किंवा ह्या रोडची ही जी परिस्थिती झाली आहे ही संबंधित नेत्यांमुळे झालेली नसून ही संबंधित विभागाच्या अधिकारी जे पीएमआरडीए आणि पाटबंधारे विभाग यांच्या मार्फतच झालेली आहे. आणि अजूनही आता ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे याला जबाबदार बिल्डर आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी आहेतच, परंतु पुढे चालून आता ही परिस्थिती उद्भवली, याच्यावरती आपण उपाययोजना करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. परंतु भविष्यात अजूनही अशा प्रकारची वाघोलीतील नागरिकांना संकटात टाकण्याची काम काही बिल्डर अजून देखील करत आहेत. आणि अजून देखील त्यांना तशा वाघोलीतील मुख्य ओढे नाल्याचे जे प्रवाह असतात, नैसर्गिक स्रोत असतात, यांना प्रसंगी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी वळवण्याचे काम, त्यांना त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी पाहिजे तसे ओढे नाले बुजवण्याचं काम, त्यांना त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी त्या जे लांब ओढ्या असतात, नाले असतात, त्यांचं रुंदीकरण करण्याचं काम हे संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जातंय. आणि या जे स्थानिक नागरिकांवरती जे टीका करतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्ही या वाघोलीतील तुंबणाऱ्या समुद्र नाल्या, आता नदी म्हणता नाही येणार, वाघोलीतील तुंबणाऱ्या या नदीच्या खोलाशी जाऊन तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की याला जबाबदार हे स्थानिक नेते, स्थानिक पुढारी नसून येथील संबंधित बिल्डर आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी हेच आहेत. आणि येणाऱ्या काळात जे झालंय त्याला आपण बदलू शकत नाही, त्याच्यावरती उपाययोजना आपण करूच, परंतु येणाऱ्या काळात अजूनही सर्रासपणे चुकीच्या पद्धतीने ओढे नाले बुजवण्याचं, ओढे नाले वळवण्याच्या चुकीच्या पद्धतीने परवानग्या संबंधित विभागाचे अधिकारी हे देत आहेत. पाहू शकता, अतिशय दुर्दैवी परिस्थिती. अजूनही संबंधित विभागाचे अधिकारी अशाच पद्धतीच्या चुकीच्या परवानग्या देत आहेत. वाघोली गावातील नागरिकांना येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून माझी त्या हरामखोर अधिकाऱ्यांना, मी जबाबदारीने शब्द वापरतो, पाटबंधारे विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना अजूनही विनंती आहे की हरामखोरांनो, तुमच्या थोड्याशा पैशाच्या ह्याच्यासाठी तुम्ही आमच्या नागरिकांचे, सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालू नका. आणि अजूनही आपण ज्या पद्धतीने चुकीच्या बिल्डरांना परवानग्या देत आहात त्या परवानग्या चुकीच्या पद्धतीने देण्याच्या बंद करा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणं बंद करा. नाहीतर एक दिवस अशी परिस्थिती येईल की हे वाघोलीतील नागरिक तुमच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या मित्र. गोष्ट सांगायची राहिली, गाडी बंद पडली, या तुम्हाला दाखवतो. याला जबाबदार कोण आहे? तेव्हा पाणी पहा, अक्षरशः हा दादा, या गाडी अक्षरशः त्याची बंद पडली. आता यांनी काय करायचं, यांनी जायचं कोणाकडे? याच्या मदतीला येणार कोण? आपण त्यांना विचारू, या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? दादा, काय वाटतं, कोण जबाबदार आहे? रस्ता आता किती त्रास आहे बघा. 3 वेळेस गाडी बंद पडली. सायलेन्सर मध्ये हे वर उचलून पाणी काढलं. 3 वेळा गाडी बंद पडली म्हणतात.